नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनोहर देशमुख या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता 6वी याचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आणि हे प्रश्न TET परीक्षा, MPSCसाठी तसेच कृषी, ग्रामसेवक, पोलीस भरती यासाठी हे प्रश्न परीक्षेला नेहमी येत असतात. तरी हे प्रश्न पण पहा आणि आपण सराव करावा. तर चला पाहूया. क्रमांक 1, इतिहास म्हणजे काय? 1 नंबर फक्त राजांचा अभ्यास, 2 नंबर युद्धांचा अभ्यास, 3 नंबर मानवी जीवनातील घडामोडीचा अभ्यास. बरोबर उत्तर मानवी जीवनातील घडामोडीचा अभ्यास. प्रश्न क्रमांक 2, इतिहासाचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? स्थान, काळ, व्यक्ती, समाज. 2 नंबर फक्त राजा, 3 नंबर पैसा. या प्रश्नाचं उत्तर आहे स्थान, काळ, व्यक्ती आणि समाज. प्रश्न क्रमांक 3, हिमालय पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे? 1 नंबर दक्षिण, 2 नंबर उत्तर, 3 नंबर पश्चिम. तर हिमालय पर्वत हा भारताच्या उत्तर दिशेला आहे. हिमालय पर्वतामुळे भारताला काय संरक्षण मिळते? 1 पावसापासून, 2 उष्णतेपासून, 3 शत्रूपासून. बरोबर उत्तर आहे शत्रूपासून भारताला संरक्षण मिळते. प्रश्न क्रमांक 5, खैबर खिंड कोणत्या पर्वतात आहे? 1 नंबर हिमालय, 2 नंबर सह्याद्री, 3 नंबर अरवली. प्रश्न क्रमांक 6, रेशीम मार्ग कशासाठी प्रसिद्ध आहे? 1 नंबर युद्धासाठी, 2 नंबर शेतीसाठी, 3 नंबर व्यापारासाठी. बरोबर उत्तर व्यापारासाठी. प्रश्न क्रमांक 7, भारतातील प्रमुख नद्यांचा मैदानी प्रदेश कोणता आहे? 1 नंबर थरचे वाळवंट, 2 नंबर सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा मैदान, 3 नंबर दख्खनचे पठार. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्राचे मैदान. प्रश्न क्रमांक 8, थरचे वाळवंट कोणत्या राज्यात आहे? 1 नंबर महाराष्ट्र, 2 नंबर पंजाब, 3 नंबर राजस्थान. बरोबर उत्तर राजस्थान. प्रश्न क्रमांक 9, दख्खन पठाराच्या पश्चिमेकडील पर्वतांना काय म्हणतात? 1 नंबर पश्चिम घाट, 2 नंबर पूर्व घाट, 3 नंबर हिमालय. बरोबर उत्तर पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 10, भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे? 1 नंबर पॅसिफिक महासागर, 2 नंबर अरबी समुद्र, 3 नंबर हिंदी महासागर.
बरोबर उत्तर हिंदी महासागर. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? 1 नंबर पॅसिफिक महासागर, 2 नंबर अरबी समुद्र, 3 नंबर हिंदी महासागर. बरोबर उत्तर अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 12. समुद्राच्या किनाऱ्याचा प्रदेश प्राचीन काली कशासाठी प्रसिद्ध होता? 1 नंबर व्यापारासाठी, 2 नंबर खेळासाठी, 3 नंबर शेतीसाठी. व्यापारासाठी. बरोबर उत्तर व्यापारासाठी. अंदमान आणि निकोबार ही बेटे कुठे आहेत? 1 नंबर हिमालय, 2 नंबर अरबी समुद्र, 3 नंबर बंगालचा उपसागर. उत्तर बंगालचा उपसागर. प्रश्न क्रमांक 14. मानवी जीवनावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव असतो? 1 नंबर हवामान, पर्जन्य, वनस्पती, प्राणी, 2 नंबर फक्त नद्या, 3 नंबर हवामान. हवामान, पर्जन्य, वनस्पती आणि प्राणी. प्रश्न क्रमांक 15. दक्षिण आशिया या नावाने ओळखले जाणारे देश? 1 नंबर पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूटान, 2 नंबर इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, 3 नंबर चीन, म्यानमार. बरोबर उत्तर पाकिस्तान, भारत, नेपाळ आणि भूटान. हडप्पा संस्कृतीचा विकास प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या कोणत्या भागात झाला? 1 नंबर आग्नेय, 2 नंबर नैऋत्य, 3 नंबर वायव्य. बरोबर उत्तर वायव्य. प्रश्न क्रमांक 17. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते होते? 1 नंबर मौर्य साम्राज्य, 2 नंबर सातवाहन घराणे, 3 नंबर वाकाटक घराणे. बरोबर उत्तर मौर्य साम्राज्य. प्रश्न क्रमांक 18. घग्गर नदीला पाकिस्तानात कोणत्या नावाने ओळखतात? 1 नंबर भाकरा, 2 नंबर हाकरा, 3 नंबर काकरा. बरोबर उत्तर हाकरा. प्रश्न क्रमांक 19. तांबड्या समुद्राची माहिती हे पुस्तक कोणत्या खलाशाने लिहिले? 1 नंबर ग्रीक खलाशी, 2 नंबर अमेरिकन खलाशी, 3 नंबर फ्रान्स खलाशी. बरोबर उत्तर ग्रीक खलाशी. प्रश्न क्रमांक 20. सहारा हे वाळवंट कोणत्या खंडात आहे? 1 नंबर आशिया, 2 नंबर युरोप, 3 नंबर आफ्रिका. बरोबर उत्तर आफ्रिका खंड. प्रश्न क्रमांक 21. चुकीची जोडी शोधा. दख्खनचे पठार, उत्तर भारत, अरबी समुद्र, पश्चिम किनारा, बंगालचा उपसागर, पूर्व किनारा. चुकीची जोडी आहे दख्खनचे पठार. सिंधू नदी,
भारतातून बंगालमध्ये जाते, ब्रह्मपुत्रा आसाम, गंगा उत्तर प्रदेश. चुकीची जोडी आहे. भारतातून बंगालमध्ये जाते सिंधू नदी. सिंधू नदी पाकिस्तान मार्गे जाते. आपणास ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही आपल्याला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाठवून देऊ आणि आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती पाठवून देत राहू. लाईक करा, शेअर करा.